बघा आपण एक शिकलो डेल एल बरोबर काय L0 अल्फा डेल हे शिकलो आपण. याच्यामध्ये मी असं म्हटलं डेल एल अपॉन L0 इज इक्वल काय अल्फा डेल टी. मला सांगा चेंज अपॉन ओरिजिन वाला कोणता फॉर्म्युला आहे? स्ट्रेन आहे तो. काय बोलण्यात मला आता कधी कधी ना असं वाईट वाटतं की तुम्हाला मग कोणत्या लेवल जाऊन शिकवावं. थर्मल स्ट्रेन म्हणतात मग त्याला. टेम्परेचरमुळे एलॉंगेशन झालं म्हणून त्याला काय म्हणतात. मग एक झालं तुमचं अल्फा डेल्टी. थर्मल स्ट्रेन म्हटलं आणि काय भेटलं मला अल्फा डेल्टी मिळालं. काय डाऊट आहे? थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला म्हणून मी म्हटलं यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला माहितीये तो काय असतो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो. मी इथून काढून घेतो स्ट्रेस. स्ट्रेस काढायचं म्हणजे काय वाय इंटू स्ट्रेन. मग मला काढायचं थर्मल स्ट्रेस. थर्मल स्ट्रेस काढायचा आहे तर तुम्ही काय म्हणशाल वाय इंटू थर्मल स्ट्रेन. वाय इंटू थर्मल स्ट्रेन. वाय इंटू थर्मल स्ट्रेन जर मी म्हटलं वाय जसं तसं घ्या. थर्मल स्ट्रेन म्हटल्यानंतर काय येतं अल्फा इंटू डेल थीटा. हा काय भेटला मला थर्मल. हा भेटला मला थर्मल डाऊट आहे. नेक्स्ट थर्मल स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय असतं स्ट्रेस म्हणजे असतं फोर्स अपॉन एरिया. फोर्स इंटू काय येणार आहे स्ट्रेस इंटू एरिया. हा जो फोर्स आहे याला म्हटलं तर रिस्टोरिंग फोर्स. पण कोणामुळे थर्मलमुळे. थर्मल रिस्टोरिंग फोर्स आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला किती आला वाय अल्फा डेल टी आणि मल्टिप्लाय काय करायचं आपला म्हणजे काय भेटलं मला थर्मल स्ट्रेस फोर्स. म्हणजेच मला कळालं आणि खूप सारे क्वेश्चन दिसतील तुम्हाला यंग्स मॉड्युलस काढा वगैरे वगैरे काढा. मग तिथून तुम्हाला स्ट्रेस वगैरे काढायचं तर इथून काढावं लागेल जर टेम्परेचर मध्ये चेंज होत असेल तर. क्वेश्चन आहेत. क्वेश्चन तुमच्या मॉड्यूलमध्ये दिसणार. मग याच कन्सेप्टचा बेनिफिट करून आपण 2-3 लॉजिकला आपण जातो ज्याच्यामध्ये मी म्हटलं टाइम पिरियड जो फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण काय लिहितो 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय कोणाचा फॉर्म्युला आपलाच कोणाचा आहे टाइम पिरियडचा आहे. पण इथं ऑलरेडी मी टी कोणासाठी यूज केलं टेम्परेचर साठी म्हणून मी इथं म्हणतो मी टी बरोबर काय 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय. काय डाऊट आहे टाइम समजावं. मग इथे मी एरर लावलं जसं की आपल्याला एरर लागतो म्हणून इथं लावलं मी एरर काय म्हणणार डेल टी अपॉन टी बरोबर काय 2 पाय कॉन्स्टंट त्याचं काय बनणार नाही 1/2 बनेल आणि काय डेल एल अपॉन एल. मग काय भेटलं मला डेल टी अपॉन टी 1/2 डेल एल अपॉन एल काय असतो अल्फा डेल टी. मग इथं काय टाकलं तुम्ही अल्फा डेल टी. कळालं. मग इथून मी म्हटलं मला डेल टी काढायचं रे तर डेल टी काढायचं तर तुम्ही काय केलं 1/2 अल्फा डेल टी इंटू काय डाऊट आहे. इथून एक क्वेश्चन विचारला जातो. इथून एक क्वेश्चन असा विचारला जातो फाइंड द चेंज इन टाइम. फाइंड द चेंज इन टाइम फॉर लेंथ ऑफ द पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम pendulum is increases due to temperature rise from 10 degree Celsius to 60 degree Celsius. If for a one day जो पण चेंज लेंथ मध्ये चेंज होणार पण त्या दिवसासाठी काढून द्यायचं मला एका दिवसाला कितीचा चेंज करणार आहे. मी म्हटलं अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती म्हटलं मी 2 × 10⁻⁵ पर डिग्री केल्विन पर डिग्री. आणि विचारला काय तुम्हाला कितीचा चेंज होणार आहे म्हणून तुम्ही म्हटलं मग डेल टी बरोबर काय 1/2 अल्फा डेल टी इंटू स्मॉल.
मग इथून मी म्हटलं 1/2 जसा तसं घेऊया. अल्फाची व्हॅल्यू दिली त्याने 2 × 10⁻⁵. डेल्टी किती आहे? 10 डिग्री पासून 60. डेल्टी किती होईल मग? 50. शब्बास शब्बास, नाईस. 50. टाइम किती सांगितलंय? 1 डेज. या 1 डेजच्या ऐवजी मग तुम्हाला 24 तासासाठी, 60 मिनिटासाठी, 60 तासासाठी काही पण सांगतो ते. पण आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावा लागतो? त्याचा कशामध्ये करावा लागतो? सेकंद मध्ये करावा लागतो. शब्बास, नाईस नाईस, एकदम. आय प्राऊड ऑफ यू. डायरेक्ट 24 तासाचा एक दिवस असतो. 60 मिनिटं खाल्लं 60 सेकंद. सेकंद असते या सेकंड. आय थिंक असू शकतं. सर तुमचा मेंदू खराब होऊ शकतो, आम्हाला काय. 2 to get cancel 10⁻⁵. मी 50 ला मी 100/2 म्हटलं. इंटू यांचा जो मल्टिप्लिकेशन असतो, तो असतो 86400. जसं 86400 म्हणजे बेचोक 8, बेत्रिक 6, बेदुने 4, 00. म्हणजे झाला 432 इंटू किती? 10⁻³ -5 + 2 -3. म्हणजे किती जाणार? 43.2. युनिट कशामध्ये येईल? सेकंद. कितीचा चेंज सापडेल एका दिवसात? 43 सेकंदचा. एका दिवसात किती सापडेल? 43 सेकंदचा सापडेल. कळालं? म्हणजे जर मी म्हटलं माझा ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आला पाहिजे? 86400 आला पाहिजे. पण टेम्परेचर राईज झाल्यामुळे त्याचं व्हॅल्यू किती होणार आहे? 86443.2 होणार आहे. कशामुळं? टेम्परेचर मध्ये चेंज केल्यामुळं त्याचा टाइम पिरियड आता काय झाला? वाढला. तो काय झाला? 86443.2. मग तुम्हाला वर्षभरासाठी येईल, महिन्यासाठी येईल, तुम्हाला ते कळलं. काय डाऊट आहे? नेक्स्ट मी म्हटलं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया? रॉड साठी mL²/12. हे जर पण आपण तेच करूया. del I/I. एमचं कॉन्स्टंट आहे, तो पुढे येऊन जाईल 2 टाइम्स ऑफ del L/L. आणि तुम्हाला आता जस्ट कळालेलं आहे del I/I बरोबर काय? 2 टाइम्स ऑफ del L/L काय असतो? अल्फा इंटू del T असतो. मला विचारलं चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, तुम्ही काय 2 अल्फा del T इंटू काय होऊन जाईल? I. हे तुम्हाला भेटलं. क्वेश्चन विचारलं तुम्हाला, हा रॉड आहे, हा रॉड जो आहे तो 12 किलोग्रामचा आहे आणि लेंथ जो आहे 6 मीटरचा आहे. याचा जो अल्फा आहे तो घेतला मी सपोज 2 × 10⁻⁻5 पर डिग्री केल्विन घेतला. आणि विचारलं काय तुम्हाला? तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कितीचा चेंज सापडेल. कारण की टेम्परेचर मधला चेंज राहिला. टेम्परेचर जो मी म्हटलं सपोज 10 डिग्री सेल्सिअस पासून ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत येणार. मी मुद्दाम 50 करून देतोय. चला, एवढं तर माहिती आहे. लेंथ वाढणार आहे, टेम्परेचर वाढवल्यामुळे लेंथ वाढून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय? L² दिसतं आपल्याला. जेवढं लेंथ मध्ये चेंज होईल तेवढंच मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये चेंज होईल. कितीचा चेंज होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग तुम्हाला आता माहित झालं चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल काय? 2 टाइम्स ऑफ अल्फा del T इंटू I. मग 2 टाइम्स ऑफ अल्फा del I del T म्हणजे काय? T2 - T1. याचा फॉर्म्युला काय बनेल? mL²/12 बनेल, कारण की रॉड घेतलेला आहे. मग झालं तुमचा 2 अल्फा चल किती? 2 × 10⁻⁵ किती आहे? 50. किती आहे? 50 होईल ना चेंज? 50. आणि एम किती आहे? 12 किलोचा आहे. एल किती आहे? 6 आहे. 6 × 6 भागिले किती? 12. चला, काय होईल? 12 कॅन्सल होईल. 2 दुने 4 होईल आणि 6 6 36 होईल. गुणिले किती? 10⁻⁻5 आणि 50 ला मी काय केलं? 100/2 म्हटलं. 2 दुने 4, 36 दुने 72. 72 गुणिले किती? 10⁻³ आणि युनिट काय येणार आहे? युनिट काय?
सर आम्ही लहान आहे ना, आमचा मेंदू पण लहान. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट केजी मीटर स्क्वेअर असतं. आय थिंक तुम्हाला माहितच नसतं. म्हणजे खरंच तुमच्याकडे बघून आहे ना, मला असं कधी कधी कीव नावाची गोष्ट असते ना, ती आती आहे. मग तुम्ही करता काय घरी, करता काय? सायन्सला आलोय, सायन्स मध्ये शिकतोय, नेमके मग सायन्स मध्ये शिकता काय? नाही सर, फक्त आम्ही बायोचा अभ्यास करतो ना, फक्त आम्ही बायोचा अभ्यास करतो, बाकीचं करत नाही. पण बायोचं पण तुम्ही किती दिवे लावला ते दिसेलच पेपरच्या वेळेस, बरोबर ना? काहीतरी कारण द्यायचं म्हणून द्यायचं. आणि थोडस तरी विचार करा की आपल्या घरच्यांनी पैसे भरले, त्या पैशाचं चीज झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय प्रयत्न करताय काय नाही. थोडस तरी मेंदू ऍक्टिव्ह ठेवा लागेल. नाही, मेंदू ऍक्टिव्ह ठेवून थोडी काय करायचंय, लग्नानंतर कामाला येईल, मग हात वापरायचा नाही. असं काहीतरी पण झालेलं असेल तर ते वेळेवर सुधारावं अशी अपेक्षा आहे. नाही सुधारले तर काही नसतं रे. जीवनामध्ये अशा भरपूर काही गोष्टी घडतील जे तुमच्या सोबत स्कॅम करून जातील. असो, चॉईस इज युअर्स. हा रॉड फिक्स हे भिंत आहे. या भिंतमध्ये 2 रॉड मी ठेवले, 2 रॉड ठेवले. आणि विचारलं तुम्हाला F1/F2 सांगा आम्हाला. जेव्हा सांगितलं त्यांनी α1 अल्फा 2 यांचा रेशो जर 1:2 दिला, 2 डिफरंट मटेरियल दिसत आहेत आपल्याला, 2 डिफरंट मटेरियल आहे, 2 डिफरंट मटेरियल, तर त्यांचा एक्स मॉड्युलस पण बदललेला असेल, y1/y2. तो असेल सपोज 2/1. तर विचारलंय F1 F काय? तुला सांगायचंय F काय? अरे बंद बुद्धीने तिथे लिहून दिलेला आहे थर्मल स्ट्रेसिंग प्रोसेस. नाही सर, तुम्ही काय बोल, मी चुकतोय आता. इंटू एरिया, ज्याच्यामध्ये मी एरिया सेम ठेवला, कॉन्स्टंट झाला, टेम्परेचर डिफरन्स पण सेम ठेवला, y आणि अल्फा बदलतो, म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल y इंटू अल्फा. मग म्हटलं F1/F2 इज इक्वल काय, y1/y2 इंटू α1/α2. पीवाय किया किती? 2/1 आहे इंटू 1/2 आहे, म्हणजे 1:1:2. दुसरा क्वेश्चन मी म्हटलं, फाइंड द thermal stress for a steel having alpha 2 into 10⁻⁻4 -5 per degree Kelvin, and its temperature is rise up to 50 degree Celsius. सर असं काय तुम्हाला प्रश्न विचारणं चुकीचा असतो. मग मी डायरेक्ट काय काढायला आलो, त्यांनी थर्मल स्ट्रेस काढायला आलो. थर्मल स्ट्रेस म्हणजे काय असतं, y इंटू अल्फा इंटू डेल्टा. वाय काय कोणाचं काढायचं आहे, स्टील. त्याची व्हॅल्यू फिक्स असते, किती असते ते थोडी सांगायचं असतं. तो असतो 2 into 10⁻11 इंटू अल्फा किती आहे, 2 into 10⁻⁻5. आणि हा किती आहे, 50 डिग्री सेल्सिअस. डेल्टा किती आहे, 50 डिग्री सेल्सिअस, म्हणजे किती 100/. मग हा टू गेट कॅन्सल, म्हणजे किती झालं तुमचा 2 इंटू हा +2 झाला, +2 म्हणजे -3 झाला, -3 आणि 11 मधून -3 गेले, म्हणजे किती झाले 8 झाले, म्हणजे किती झाले 8. आणि युनिट काय येणार आहे, न्यूटन पर मीटर.